नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LKP अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण बघा कार्टेशियन चिन्ह संकेत, अंतर्वक्र भिंग, बहिर्वक्र भिंग याच्याविषयी माहिती पाहिलेली आहे। आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे यामध्ये विशालन। आता विशालन म्हणजे काय बघा, विशालन हे प्रतिमेच्या उंचीच्या वस्तूच्या उंचीशी असणारे गुणोत्तर होय, लक्षात ठेवायचं आहे। प्रतिमेची उंची आणि वस्तूची उंची यांचा रेशो यांचे गुणोत्तर म्हणजे विशालन होय। विशालन हे वस्तूचे अंतर आणि प्रतिमेचे अंतर यांच्याशी देखील संबंधित असते, लक्षात ठेवायचं। वस्तूचे अंतर आणि प्रतिमेचे अंतर यांचे जे गुणोत्तर आहे यांचा जो भागाकार आहे याला सुद्धा आपल्याला विशालन म्हणायचं आहे। आता भिंगाची शक्ती आपल्याला बघायचं आहे। भिंगाची शक्ती म्हणजेच काय, अपाती प्रकाश किरणाचे अभिसरण किंवा अपसरण भिंगाच्या क्षमतेस भिंगाची शक्ती असे म्हणतात, लक्षात ठेवा। अपाती प्रकाश किरणांचं अभिसरण किंवा अपसरण होणे याच्या क्षमतेस काय म्हणायचं, भिंगाची शक्ती म्हणायचं आहे। भिंगाची शक्ती मीटर या एककात मोजतात, लक्षात ठेवा। भिंगाच्या शक्तीचे एकक डायपोटर सुद्धा आहे, लक्षात ठेवायचं आहे। P = power 1/F हे भिंगाचं शक्तीचं सूत्र आहे, लक्षात ठेवायचं आहे। आता यामध्ये उत्तल बहिर्वक्र लेंस की क्षमता धनात्मक और अवतल लेंस अंतर्वक्र क्षमता ऋणात्मक होती, लक्षात ठेवायचं। ही जी शक्ती जी आहे बहिर्वक्र भिंगाची ती धनात्मक असते आणि अंतर्वक्र भिंगाची क्षमता काय असते, ऋणात्मक असते, लक्षात ठेवायचं आहे। उत्तल लेन्स म्हणजे बहिर्वक्र लेन्सची क्षमता धनात्मक आणि अंतर्वक्र म्हणजे अवतल लेन्सची क्षमता ही ऋणात्मक असते। लेंस की क्षमता में परिवर्तन, लेंस को किसी द्रव में डुबाने पर उसकी फोकस दूरी और क्षमता दोनों बदल जाती है, लक्षात ठेवायचं। लेन्सला कुठल्याही द्रवामध्ये बुडवलं तर त्यांची फोकल लेंथ आणि त्या भिंगाची शक्ती या दोन्हीमध्ये बदल होतो। द्रव का अपवर्तनांक, लेंस की अपवर्तनांक से क्रम। आता यामध्ये बघायचं आहे, लेंस की क्षमता घट जाती है अर्थात फोकस दूरी बढ़ जाती है, म्हणजे लेन्सची क्षमता कमी झाली त्यातली फोकस नाभी अंतर वाढते। लेन्स की प्रकृतीवर कोई प्रभाव नाही पडता, बघा द्रवाचा लेन्सच्या प्रकृतीवर कोणता प्रभाव पडत नाही। द्रव का अपवर्तनांक कोणाबरोबर आहे, लेंस की अपवर्तनांक बरोबर असेल तर काय होते बघा, ऐसे द्रव में लेंस डुबाने पर लेंस की फोकस दूरी अनंत होती है जिससे उसकी क्षमता समाप्त होती है, लेंस दिखाई नहीं देता, यामध्ये लक्षात ठेवायचं आहे। तर नेक्स्ट बघा पुढे, द्रव का अपवर्तनांक ग्रेटर है लेंस की अपवर्तनांक, म्हणजे द्रव का अपवर्तनांक जर ज़्यादा असेल त्या लेंसच्या अपवर्तनांकापेक्षा तर काय होईल बघा, लेंस की फोकस दूरी बढ़ जाती है जिससे उसकी क्षमता घट जाती है, हे लक्षात ठेवायचं यामध्ये। आता यामध्ये पहिला पॉईंट पण जरा परत आपण बघूया। द्रवचा अपवर्तनांक जर हा कमी असेल लेन्सच्या अपवर्तनांकापेक्षा तर खालील आपण गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत काय होते हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर लक्ष द्या, भिंगांचा संयोग जो आहे बघा, त्याची शक्तीसुद्धा भिंगाचा संयोग झालं की त्याची भिंगाची शक्तीसुद्धा वाढते, लक्षात ठेवायचं आहे। 1/F = 1/F1 + 1/F2। मानवी डोळा व त्याचे कार्य, लक्षात ठेवायचं आहे, मानवी डोळा व त्याचे कार्य। आता यामध्ये मानवी डोळ्यातील घटक बघा कोणकोणते आहेत, पारपटल, बुबुळ, डोळ्याची बाहुली आणि डोळ्याचे भिंग। आता पारपटल म्हणजेच काय ते बघा, मानवी डोळ्यावर अत्यंत पातळ पारदर्शक पटल असते त्याला आपण पारपटल असं म्हणायचं, लक्षात ठेवायचं। जो पातळ जो पडदा असतो सुरुवातीचा त्याला आपल्याला पारपटल म्हणायचं आहे। बुबुळ, या पटलाच्या मागे म्हणजे पारपटलाच्या मागे गडद मांसल पडदा असतो त्याला आपल्याला बुबुळ म्हणायचं आहे। डोळ्याची बाहुली, बुबुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे एक छोटेसे छिद्र असते त्यालाच डोळ्याची बाहुली असे म्हणतात। डोळ्याच्या बाहुली प्रकाशाचे प्रमाण नियंत्रण करते, लक्षात ठेवायचं आहे। बुबुळाचा जो मध्यभागी आहे एक छोटंसं आपलं छिद्रसारखं दिसतो भाग त्याला पण डोळ्याची बाहुली असं म्हणायचं आहे। डोळ्याच्या बाहुलीमुळे प्रकाशाचे नियंत्रण ठेवता येते। डोळ्याचे भिंग बघा, डोळ्याच्या बाहुलीच्या लगतच मागे पारदर्शक द्विबहिर्गोल स्फटिकमय भिंग त्याच्या नाभी अंतराशी सूक्ष्म अदलाबदल करते, लक्षात ठेवायचं आहे। एक भिंग आहे, स्फटिकमय भिंग आहे। डोळ्याच्या आतील पडद्यावर वास्तव आणि उलट प्रतिमा तयार होते, लक्षात ठेवायचं आहे। डोळ्याच्या पडद्यावर जी प्रतिमा तयार होते ती वास्तव असते आणि जी प्रतिमा असते ती उलट प्रतिमा असते, लक्षात ठेवायचं आहे। वास्तव आणि उलट प्रतिमा हा IMP पॉईंट आहे। डोळ्याच्या पडद्यावर तयार होणारी प्रतिमा कशी असते, वास्तव उलट प्रतिमा असते, लक्षात ठेवायचं आहे। अनंत अंतरावरच्या वस्तू बघताना डोळ्याचे भिंग काय होते, चपटे होते आणि भिंगाचे नाभी अंतर वाढते, लक्षात ठेवायचं आहे। जर जवळच्या वस्तू बघताना डोळ्याचे भिंग फुगीर होते आणि नाभी अंतर कमी होत असते, लक्षात ठेवा। निरोगी मानवी डोळ्यासाठी निकट बिंदू डोळ्यापासून 25 सेमी अंतरावर असतो व ती वस्तू आपण सुस्पष्ट पाहू शकतो, म्हणजे मानवी डोळ्यामध्ये
आपण कोणतीही वस्तू 25 सेमी अंतरावरील वस्तू स्पष्टपणे बघू शकतो डोळ्यावर ताण न पडता. डोळ्याच्या भिंगाचे नाभी अंतर 2 सेमी असते, लक्ष ठेवायचं आहे. डोळ्याच्या भिंगाचे नाभी अंतर किती आहे? 2 सेंटीमीटर आहे. आता यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट बघा, जे दोष आहेत ते दोष पण आपल्याला आज पाहायचे आहेत. लघुदृष्टी किंवा त्याला आपण निकट दृष्टिता म्हणायचं आहे, दूरदृष्टिता आहे आणि वृद्धदृष्टिता. डोळ्याशी संबंधित 3 दोष आपण इथं पाहत आहोत, लघुदृष्टी, दूरदृष्टी आणि वृद्धदृष्टी. आता लघुदृष्टीलाच काय म्हणायचं, निकट दृष्टी म्हणायचं. यामध्ये आपण जवळच्या वस्तू पाहू शकतो पण लांबच्या वस्तू पाहू शकत नाही. कारण बघा, डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे नेत्रगोल लांबट झाल्याने लेंस की गोलाई बढ़ जाती है. लक्ष ठेवायचं, लेंस की फोकस दूरी घट जाती है, लेंस की क्षमता बढ़ जाती है. इसके कारण प्रतिबिंब रेटिना पर न बनकर रेटिना के आगे बन सकता है. लक्ष ठेवायचं, ह्या दूरदृष्टीचं कारण बघा, दूरदृष्टी का दोष होतो, जवळच्याच वस्तू का दिसू लागतात, वक्रता वाढलेली आहे, नेत्रगोल लांबट झालेला आहे, त्यामुळे त्याची फोकस दूरी घटलेली आहे, लेन्सची क्षमता पण वाढते. लक्ष ठेवा, यामध्ये प्रतिबिंब जो रेटिना पर तयार होणार आहे तो रेटिनाचा पाठीमागे बनतो. लक्ष ठेवा, नाही रेटिनाच्या पुढे बनतो. लक्ष ठेवायचा आहे. उपाय, यामध्ये अंतर्गोल भिंगाचा, त्याला म्हणायचा अवतल भिंगाचा वापर केला पाहिजे. लक्ष ठेवा. आता दूरदृष्टिता, हा यामध्ये दूरच्या वस्तू व्यक्ती पाहू शकतो पण जवळच्या वस्तू व्यक्ती पाहू शकत नाही. यामध्ये पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता कमी झालेले. लक्ष ठेवा, नेत्रगोल उघड झाल्याने लेंस की गोलाई कम झाल्याने, लक्ष ठेवायचं, लेंस की फोकस दूरी घट जाती है, लेंस की क्षमता ही घट जाती है. लक्ष ठेवायचं यामध्ये. आता यामध्ये ही झाली कारणे. आता यामध्ये उपाय काय आहे बघा, दूरदृष्टी दोष दूर करण्यासाठी उपाय आहे. लक्ष ठेवा, यामध्ये दूरदृष्टी दोष हा दूर करण्यासाठी बहिर्गोल भिंगाचा वापर करावा लागतो. हे लक्ष ठेवायचं. यामध्ये थोडं आपल्याला येईल तो पॉईंट बघूया आपण, यामध्ये आलेला आहे का. आता यामध्ये वृद्धदृष्टिता बघा, यामध्ये जरा दृष्टिदोष. काही वेळा वाढत्या वयानुसार व्यक्तींना दूरदृष्टिता आणि निकटदृष्टिता हे दोन्ही दोष जाणवतात. आंख की सामान्य क्षमता घट जाती है या समाप्त हो जाती है. लक्ष ठेवायचं आहे. यासाठी द्विनाभी भिंगाची आवश्यकता असते. द्विनाभी भिंगामध्ये वरचा भाग अंतर्गोल व खालचा भाग बहिर्गोल अनुक्रमे निकटदृष्टिता व दूरदृष्टिता दोष दूर करतात. हे लक्ष ठेवायचं. यामध्ये वृद्धदृष्टिता दृष्टिदोष हे लक्ष ठेवायचं आहे. दृष्टिवैषम्य या अबिंदुकता, लक्ष ठेवायचं आहे. यामध्ये हा पण एक दोष आहे. इसमें नेत्र क्षितिज दिशा में तो देख पाता है लेकिन उदरवत दिशा में देख नहीं पाता. निवारण बेलनाकर लेंस, लक्ष ठेवायचं आहे. बेलनाकर लेंस या प्रकारचा वापर करून दृष्टिवैषम्य या अबिंदुकता दोष दूर हो जाता है. आंख पे धुल जाने पर तो उसका नेत्र शैशल्यता कंजक्टिवा अंग सूज जाता है. लक्ष ठेवायचं आहे. कंजक्टिविटा अंग सूज जाता है. नेत्र शैशल्यता या कंजक्टिवा अंग सूज जाता है. आंख के रंग से मतलब बघा, डोळ्याच्या रंगाचा संबंध कशाशी असतो, आयरिस रंग से होता है. 5500 A तरंगधैर्य वाले दृश्य प्रकाश के प्रति मनुष्य की आंख सबसे अधिक संवेदनशील होती है. आता यामध्ये बघा, हा महत्त्वपूर्ण भाग आज आपण पाहिलेला आहे. दोष दृष्टी जे आहे ते आपण पाहिलेले आहेत. निकटदृष्टिता, दूरदृष्टिता, अबिंदुकता किंवा त्याला आपण दृष्टिवैषम्य म्हणतो. हे लक्षात ठेवा. IMP प्रश्न आहेत. हे IMP प्रश्न आपण करायचे आहेत. लघुदृष्टिता किंवा निकटदृष्टिता कोणत्या भिंगाद्वारे दूर होतो, लक्ष ठेवायचं. ह्यावरती प्रश्न भरपूर वेळा विचारलेले आहेत. राहिलेला भाग आपण उद्या पाहूया. धन्यवाद.